नमस्कार मित्रांनो, मी तुमचा सहकारी मित्र भूमेश आणि बीके भूमेशमध्ये तुमचं मनातून सर्वांचं स्वागत। मित्रांनो, आपण काल परवा एक व्हिडिओ पाहिला होता ज्यामध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की देशाचे उपराष्ट्रपती यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नांबाबत कशा पद्धतीने खडे बोल सुनावले होते कृषी मंत्र्यांना। तर त्यांनी नेमकं काय बोलले होते हा एक खूप लोकांनी आपल्याला बोलले होते की बा तुम्ही नेमकं काय बोललेत। तर त्यामध्ये त्यांना काही लोकांना जरी हा समजला नसेल, आपण हे सुद्धा बोललो होतं की त्यावेळेला मी तुम्हाला काय बोललं याचं सविस्तर वृत्तांत देणार आहे। तर त्यावरतीच आपण आज आपला व्हिडिओ बनवणार आहोत। हा विषय आजच का निघाला किंवा हा विषय आताच का निघाला हा सुद्धा एक याचा मागे खूप चांगली एक मिस्ट्री आहे। ते म्हणजे असं की तुमचं पंजाब हरियाणा या ठिकाणी शेतकऱ्यांच्या खूप जास्त समस्या असतात असं नाही, तर शेतकऱ्यांच्या समस्या ह्या पूर्ण देशभरात असतात, परंतु सर्वाधिक सदन शेतकरी म्हणून पंजाब हरियाणाकडचा शेतकरी आहे आणि तो सर्वात जास्त प्रोटेस्ट करतो, सरकारच्या विरोधामध्ये धोरणात्मक कार्यक्रम मोर्चे काढतो आणि मोर्चे बांधणी करतो। मित्रांनो, त्याच संदर्भात आपण आजचा व्हिडिओ पाहणार आहोत आणि मी तुम्हाला सांगणार आहे की त्या दिवशी नेमकं उपराष्ट्रपती आपल्या भाषणामध्ये काय बोलले आणि कशा पद्धतीने खडे बोल सुनावले आपल्या देशाच्या कृषी मंत्र्यांना। ते बोलले, मित्रांनो, आपण शेतकरी आणि सरकारमध्ये कशी काय बॉर्डर तयार करू शकतो, जे आपली शेतकरी जेव्हा सरकारकडे विचारायला येते, दिल्लीसाठी कूच करते, त्यावेळेस शेतकरी आणि सरकारमध्ये आपण एक बॉर्डर तयार करत असतो, ती म्हणजे की शेतकरी हा दिल्लीपर्यंत येऊच नये, त्याला बॉर्डरवरतीच थांबवल्या जाते। तर ती बॉर्डर कशी काय आपण तयार करू शकतो हे त्यांना विचारलं। त्यानंतर ज्यांना गले लावायला पाहिजे म्हणजे त्यांनी बोलले की जिनको गले लगाना है उसे धुतकार नहीं किया जा सकता, ज्यांना गडे भेटवायचा आहे, ज्यांना गड्याशी भिडवायचं आहे त्यांना आपण धुतकारू शकत नाही, हे त्यावेळी त्यांनी बोलले। सोबतच माझे शब्द हे कठोर आहेत, परंतु कुठल्याही पद्धतीच्या आजाराला हे मात्र कडू आहेत। तर हे सुद्धा त्यांनी सोबतच सांगितलं की माझे शब्द जर का तुम्ही घेतले तर कुठल्याही पद्धतीच्या हा आजाराला ते मात्र पूरक आहेत, हे त्यांनी याच्यातून सांगायचं होतं। सोबतच शेतकरी हा देशाची आर्थिक व्यवस्थेची एक धुरा आहे, देशाची जी अर्थव्यवस्था आहे त्याची एक महत्त्वाची धुरा आहे आणि हे आता हळूहळू प्रशासनाला सरकारला सुद्धा पटत आहे आणि तो व्यक्ती बोलताय जो देशाचा दुसरा एक प्रतिनिधित्व असलेला व्यक्ती आहे। राष्ट्रपतीनंतर उपराष्ट्रपती जो असतो तो देशाचा 2 नंबरचा किंवा दुसऱ्या नंबरचा एक नागरिक असतो, तर तो व्यक्ती बोलत आहे। एवढेच नाही, शेतकऱ्यांना सुद्धा आवाहन केलं की हा एक चर्चेचा विषय आहे आणि हा चर्चा केल्यानं सुटणार आहे, तर त्यासाठी चर्चा करणं महत्त्वाचं आहे। त्यानंतर भर सभेमध्ये त्यांनी विचारलं कृषी मंत्र्यांना की काय झालं, कसं झालं, काय शेतकऱ्यांचं आंदोलन फक्त रस्त्यावरतीच आहे का, रस्त्यावरतीच असलेलं हे आंदोलन आहे का, फक्त शेतकऱ्यांनी काय रस्त्यावरतीच आंदोलन करायचं का, त्यासाठी कुठला मंच नाही का, त्यांना त्यासाठी शेतकऱ्यांना कुठला हा आधार नाही का, कुठल्या पद्धतीचं रणांगण नाही का, शेतकऱ्याची मुलं IAS आहेत, डॉक्टर आहेत, सगळ्या गोष्टीचे आहेत, तरी सुद्धा आज शेतकरी हवालदिल का आहे, एवढं हवालदिल का आहे की त्याला आंदोलन त्याचं हे रस्त्यावरती करावं लागतं। आपण बोलतोय की जय जवान जय किसान, आपण बोलतो की जय जवान जय किसान, मग किसान कुठं आहे, शेतकरी कुठं आहे, जय जवान जय किसान कुठं राहिलंय, जय जवान होत आहे मग जय किसान कुठं होत आहे, किसान शेतकरी कुठं राहिलाय आज। आणि तो ह्या पलीकडे सुद्धा त्यांनी सांगितलं की देशाचे आपले पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी देशाला जागतिक पातळीवरती पोहोचवून ठेवला आहे आणि आज आपल्या देशाचं अभिमानानं नाव घेतलं जाते। आपल्या जगामध्ये आपलं देश एक नावाजलेलं कृषी प्रधान देश म्हणून ओळखला जाते। मग जर का ह्या कृषी प्रधान देशामध्ये आपल्या शेतकऱ्याची अशी दयनीय अवस्था असेल तर हा देश कशा पद्धतीनं विकसित होणार आहे आणि हा देश कशा पद्धतीनं विकसित मार्गाकडे जाईल हे सुद्धा त्यांनी भर मंचावरती कृषी मंत्र्यांना विचारलं। विकसित करणे किंवा विकसित होणे हा भारताचा आपला एक लक्ष्य आहे, आपला एक उद्देश आहे, आपला हा उद्देश एक ध्येय आहे, पण हे सुद्धा विसरलेलं चालणार नाही की शेतकरी हा मात्र एक देशाचा कणा आहे, आर्थिक देशाचा एक कणा आहे, ती एक अर्थव्यवस्थेची धुरा आहे। भारत का प्रधानमंत्री आज विश्व के शीर्ष नेताओं में गिना जाता है। जब ऐसा हो रहा है तो मेरा किसान परेशान क्यों है, क्यों पीड़ित है, व्हाई द फार्मर इज स्ट्रेस्ड। ये बहुत गहराई का मुद्दा है।
इसको हल्के में लेने का मतलब है वी आर नॉट प्रैक्टिकल। निग्लेक्ट केलेलं चालणार नाही। एवढंच काय, शेतकरी हा एकटा आहे, त्याला मदतीला सहकार्याची गरज आहे, त्याला एकटं सोडून चालणार नाही। फक्त शेतकऱ्याच्या संदर्भात किंवा शेतकऱ्यांसाठी पॉलिसी बनवलेलं चालणार नाही। पॉलिसी बनवण्यासाठी त्या घटकाचा इथं अत्यंत गरज किंवा सहभाग असणं गरजेचं आहे। आज ज्या ठिकाणी पॉलिसी बनवल्या जात आहे त्या ठिकाणी त्या शेतकऱ्याला विचारल्या जात नाही, तर ही पॉलिसी कशी रन होणार नाही आणि ते पॉलिसी बनवत असताना शेतकऱ्याला याचा काय फायदा होणार आहे, कुठल्याही व्यक्तीला, बाहेरच्या व्यक्तीला इथं आणलेलं चालणार नाही। तर कुठल्याही संस्थेमध्ये आज शेतकरी दिसत नाही, का दिसत नाही हे त्यांनी खडेबोलपणे त्या ठिकाणी विचारलं। त्यानंतर विचारलं सर्वात महत्त्वाचं की काय आपण शेतकऱ्यांसोबत वादे केलो होतो का आणि ते वादे आपले पूर्ण झालेत का। और भारत के संविधान के तहत दूसरे पद पर विराजमान व्यक्ति आपसे अनुरोध कर रहा है कि कृपया करके मुझे बताइए क्या किसान से वादा किया गया था और वादा किया गया वादा क्यों नहीं निभाया गया और वादा निभाने के लिए हम क्या कर रहे हैं। गत वर्ष भी आंदोलन था, इस वर्ष भी आंदोलन है, काल चक्कर घूम रहा है, हम कुछ कर नहीं रहे हैं। शेतकऱ्यांसोबत जे आपण वादे केले होते ते वादे आपले पूर्ण झाले का हे त्या ठिकाणी उपराष्ट्रपतींनी कृषी मंत्र्यांना विचारले भर सभेमध्ये। आज त्या ठिकाणी तेवढ्या मोठ्या मंचावरती असलेलं, तेवढ्या मोठ्या पदावरती असलेलं उपराष्ट्रपती, असं वाटत होतं आम्हालाही की बा उपराष्ट्रपती, राष्ट्रपती काही बोलत नाहीत। ह्या देशाच्या जी देशाची भागदौड आहे, ही जी देशाची या देशामध्ये जे शेतकऱ्यांना हिनवल्या जातं, त्याच्या मालाला भाव दिला जात नाही, त्याच्या उत्पन्नाला त्याला इज्जत दिल्या जात नाही, तर कुठेतरी सगळे शांत आहेत। पण आज त्या दिवशी जाणवलं की खरोखरच उपराष्ट्रपतींना सुद्धा भावना आहेत आणि ते सुद्धा बोलायला लागलेत। जसं आपण मागे बनवलं होतं एक व्हिडिओ की अण्णा बोलायला लागले। अण्णा हजारेजी तुम्हाला विनंती आहे की बोला काहीतरी, देशाची ही परिस्थिती आहे हे तुम्हाला आता दिसत नाही आहे का। त्यावेळी दिसत होती बिंदास, त्यावेळी खरंच हा माजलेला होता, भ्रष्टाचार चालत होता, भरमसाठ अहम आलं होतं काँग्रेसला सुद्धा की बा आम्ही जे करतोय ते योग्य करतोय, आमच्या पुढं कोणी नाही येऊ शकत, आम्ही बोलतोय ते योग्य बोलतोय, आम्ही करतोय ते योग्य करतोय आणि आम्ही जे करू ते योग्यच असेल, हे त्यांना अहम होतं। अहम तुटलं, मोडलं, आज समजायला आलं की बा नाही हे चालूच शकत नाही। त्याच पद्धतीनं जे काही सत्तेचा बसलेले प्रत्येक नेते जे असतील, जे कोणी मंत्री संत्री जे कोणी असतील, त्यांना सुद्धा आज वर्ष म्हणजे 1 पंचवार्षिक 2 पंचवार्षिक पर्यंत चांगल्या पद्धतीचं काम दिसायला लागते, पण ज्या वेळेला पंचवार्षिक पुन्हा उलटते, दुसरी तिसरी आणि चौथी येते, त्यावेळेस मात्र हे माहीत झालं की सरकारला मात्र माज यायला लागते। हा माज तिथंच थांबवलेलं बरं, ज्या क्षेत्रामध्ये ज्या नेत्याची पकड आहे, ज्याचं म्हणतो ना आपण की याचं गड आहे, तिथं त्या नेत्याला पाळलेलं जोपर्यंत पाडत नाही तोपर्यंत त्यालाही समजत नाही की काय करू शकते ही जनता। तर त्यासाठी हे बनवणं, हे धरणं आणि हे पकडणं, हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे। आणि आपण सामान्य माणूस म्हणून फक्त मत मारायसाठी नाही, तर आपण आपले प्रश्न विचारले पाहिजेत, आपल्या समस्या मांडले पाहिजेत, आपण ज्यांना आपण निवडून पाठवतो त्यांच्या पुढे बोलले पाहिजेत। काय वाटते तुम्हाला याबद्दल आणि ही व्हिडिओ तुम्ही पाहिले होते का? हा व्हिडिओ जर का तुम्ही पाहिले नसाल उपराष्ट्रपतींचा तर तो व्हिडिओ सुद्धा पाहून घ्या। व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी त्याची सुद्धा लिंक देऊन देईल, तर तो व्हिडिओ सुद्धा तुम्ही पाहून घ्या आणि स्वतः समजून घ्या काय बोलले होते। तर व्हिडिओ हा नक्की तुम्हाला पटला असेलच आणि व्हिडिओ जर का पटला आणि व्हिडिओ जर का आवडला तर नक्की तेवढं लाईक करून घ्या आणि व्हिडिओ इतरांना सुद्धा शेअर करा, जेणेकरून ही माहिती सगळ्यांना माहिती पडेल। आणि भेटूया आपण पुन्हा पुढच्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत काळजी घ्या स्वतःची आणि आपल्या परिवाराची सुद्धा। सर्वांना नमस्कार।